च्या लाटेमध्ये तिघांचाही खासदार नव्हता, त्या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिलेला आहे। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीची बोलणी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि ज्या ज्या जागा फायनल झालेल्या आहेत, जवळपास आज भाजपने जे काही 20 लोकांची यादी जाहीर केली त्यात जर पाहिलं तर प्रामुख्याने त्या जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यांच्यामध्ये त्यांनी काही उमेदवाराचा बदल केलेला आहे। म्हणून कोणती नवीन जागा शिवसेनेच्या कोट्यातली जागा त्यांनी घेतली किंवा राष्ट्रवादीची जागा कोणती घेतली असं कुठेही झालेलं नाही। म्हणून मी वारंवार सांगतोय की हे जे बोलणी होणार आहे ती फायनल आज उद्यामध्ये होऊन जाईल। आता 20 जागा जाहीर झाल्यात। रामटेकची जी जागा आहे ती मुनगंटीवारांनी जी दिलेली जागा त्या चंद्रपूरची जागा, त्याच्यात कुणाचा आमचा आग्रह नव्हता आणि मुनगंटीवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला ती जागा दिल्यामुळं आम्हाला त्याचा आनंद आहे। आता आमचे मुनगंटीवार साहेब दिल्लीला आमचे नेतृत्व करतील। सर, आता भाजपची यादी आलेली आहे। 20 पैकी 15 खासदारांना तिकीट देण्यात आलेलं आहे, 5 जण चेहरे बदलले आहेत। शिवसेनेचेही आता सध्या तुमच्यासोबत 13 खासदार आहेत, त्यांच्यापैकी कुणाची नावं जाहीर होणार का? पहिली यादी शिवसेनेची कधी येईल? शिवसेनेची पहिली यादी परवा दिवशी येईल, 2 दिवसांत शिवसेनेची यादी येईल। उमेदवार बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, तो त्यांच्यावर निर्णय घेतील, ते त्या नावं जाहीर करतील। परंतु भाजपने दरवेळेप्रमाणे याही वेळेला काही उमेदवार बदलणं त्यांच्या पर केलं ना, कारण की यांनी त्या डेलकर कुटुंबाचं त्या भागामध्ये आपलं एक नाव आहे आणि त्या नावाने त्यांना कोणत्या पक्षाच्या चिन्हाची एवढी आवश्यकता नव्हती। म्हणून गेल्या वेळेला आम्ही पाठिंबा दिला होता, आमचं चिन्ह दिलं होतं आणि ते निवडून आले होते। परंतु त्यांचा मूळ स्वभाव हा भाजपवासी असल्यामुळे ते भाजपच्या तिकिटावर आज उभे आहेत। एक पूर्ण वाद झाला होता। अभिनव डेलकर एक खासदार आहेत, पण मात्र त्यांच्या वडिलांनी इथे मुंबईमध्ये आत्महत्या केली होती। ते प्रकरण खूप वादातीत होतं। हा थोडा वादातीत प्रकरण होतं, आपसामधला काही वाद आहे, त्याच्यामुळे झालेली ती आत्महत्या, ते प्रकरणामध्ये झालेली पोलीस कारवाई आणि त्याच्यातून आता ते सर्वजण बाहेर आलेले आहेत। ज्यांनी जर ते आत्महत्याला जर कोणी प्रवृत्त केलं असेल त्यालासुद्धा ते सोडणार नाहीत, परंतु उबाठा गटामध्ये गेल्यानंतर त्यांना जो दिलासा पाहिजे होता तो मिळाला नाही, म्हणून पुन्हा त्यांनी आता भाजपच्या वाटेवर त्यांनी आपली वाटचाल सुरू केली। काही जागांवरती रस्सीखेच जो आहे तो वाद आहे, दावे प्रतिदावे केले जात आहेत, त्याचा निर्णय कधी होईल? 1-2 दिवसात होऊन जाईल। आता निर्णयाला काही जास्त वाट पाहण्याची गरज नाही, 1-2 दिवस मॅक्झिमम आता त्याच्यावर निर्णय होईल। ज्या हाय व्होल्टेज सीट आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ असेल, जिथे तुम्ही स्थानिक आमदार आहात, त्याचबरोबर दक्षिण मुंबई असेल, इथले उमेदवार अजून डिक्लेअर नाही झाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग आम्हाला या सर्व गोष्टीचं उत्तर सीएम साहेब तुम्हाला 2 दिवसात देतील। संभाजीनगरची जागा आम्हाला सुटावी असं आम्ही आग्रही आहोत आणि त्या पद्धतीने त्यांनी सुद्धा ते लावून धरलेलं आहे। म्हणून मला वाटतं संभाजीनगरची जागा ही शिवसेनेला सुटेल। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर पाठवलेला आहे। शिवसेनेकडूनही असा काही प्रयोग केला जाऊ शकतो, कारण नाव चर्चेत आहे। भामरे यांना कदाचित छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवावी लागू शकते। भुमरे नाही, अनेक आता मंत्री लोक, काही लोक सिनियर आहेत, त्यांनी आता लोकसभेमध्ये जावं असं काही आमदारांचं स्वतः मत आहे आणि शिंदे साहेबांचंही आहे। म्हणून मिनिमम 3 मंत्री तरी केंद्रामध्ये खासदारकीची निवडणूक लढवतील। संजय राठोडांचा समावेश असेल। आता मी तुम्हाला एक 3 आमदार किंवा मंत्री यापैकी 3 जण हे लोकसभेची निवडणूक लढवतील। शिवसेनेचे 3 आमदार 3 मंत्री तुम्ही सूचित करताय का, जे लोकसभेसाठी जाऊ शकतात? माझा अंदाज असा आहे, हे 3 लोक निवडणूक लढवतील, त्यांची नावं मी सांगणार नाही, शिंदे साहेब योग्य वेळेला सांगतील। 3 मंत्री कोण नाव? 3 मंत्री आपण बघितलं, शिंदे गटाची यादी सुद्धा 2 दिवसामध्ये जाहीर होईल अशी प्रतिक्रिया आणि माहिती संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। तर 3 विद्यमान मंत्री निवडणुका लढवण्याची शक्यता असल्याचं सुद्धा संजय शिरसाट म्हणालेले आहेत आणि त्यामुळे आता ते 3 मंत्री कोण असतील याची चर्चा सुरू होणार आहे। आपण बघितलं, चंद्रपूरमधून ही भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये रावसाहेब दानवेंना जालन्यातून उमेदवारी देण्यात आली, मिहीर कोटेजा यांना मुंबई उत्तर पूर्वमधनं उमेदवारी देण्यात आली, मनोज कोटक यांच्या जागी नितीन गडकरी हे दिग्गज नेते आहेत, त्यांना नागपुरातनं त्यांच्या मतदारसंघातनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपची ही यादी जाहीर झाली आहे। भारती पवार, सुभाष भामरे आणि हिना गावित हे 3ही विद्यमान खासदार आहेत। भारती पवार या आरोग्य राज्यमंत्री आहेत केंद्रामध्ये, सुभाष भामरे संरक्षण राज्यमंत्री होते केंद्रामध्ये, तर हिना गावित यांना दुसऱ्या टर्मला सुद्धा संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे ही नावं सुद्धा जुनीच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अकोल्यामधून अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। अनुप धोत्रे यांना त्यांच्या वडिलांच्या जागी संजय धोत्रे यांच्याऐवजी उमेदवारी देण्यात आली आहे। रामदास तडस हे सुद्धा विद्यमान खासदार आहेत। स्मिता वाघ या जळगावमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उन्मेष पाटील यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे। यानंतर पुढचं आपण बघतोय, प्रतापराव चिखलीकर, कपिल पाटील, सुधाकर शृंगारे। चिखलीकरांना नांदेड, कपिल पाटील भिवंडी आणि सुधाकर शृंगारे लातूर या विद्यमान खासदारांवर पक्षानं उमेदवारी देऊन विश्वास व्यक्त केलेला आहे।
त्यानंतर सुजय विखे पाटील अहमदनगर, रणजित निंबाळकर माढा, संजय पाटील सांगली या तीनही विद्यमान खासदारांना तिकीट देत पक्षानं विश्वास पुन्हा एकदा व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे भाजपनं फक्त 4 जागांवर उमेदवार बदललेले आहेत. त्यामधलं पियुष गोयल हे नाव आहे, उत्तर मुंबईमधलं नाव आहे, त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापण्यात आलं. नितीन गडकरी नागपूर, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, कारण चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार 2019ला निवडून आला होता बाळू धानोरकर, त्यांचं निधन झालेलं आहे. आता त्या जागेवर काँग्रेस कुणाला तिकीट देते हे बघावं लागणार आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे, प्रीतम मुंडेंचं तिकीट कापण्यात आलं आहे. रक्षा खडसे रावेरमधून, रक्षा खडसेंच्या तिकिटासंदर्भामध्ये सुद्धा चर्चा होत होती, त्यांना तिकीट मिळणार की नाही अशी चर्चा होत होती. त्यांना मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. मुरलीधर मोहोळ पुण्यामधून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 4 जणांचं कुणाकुणाचं तिकीट कापलंय त्यावर एक नजर टाकूया. तिकीट कापलेल्या उमेदवारांमध्ये आपण बघतोय भाजपने महाराष्ट्रातील 4 लोकांची तिकीट कापण्या 4 खासदारांची तिकीट कापलेली आहे. त्यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही यादी आपण बघतोय. नितीन गडकरी, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, पियुष गोयल, मिहिर कोटेचा, भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली. संजय काका पाटील, कपिल पाटील, रावसाहेब दानवे, मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मिहिर कोटेचा, पियुष गोयल ही या यादीतली नवीन नाव आपण बघतोय. पुन्हा एकदा जाऊयात, प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रमोद, आपण बघतोय हिना गावित, रक्षा खडसे आणि सुभाष भामरे यांच्या नावासंदर्भात सुद्धा काही धक्का निर्माण होऊ शकतो किंवा धक्कातंत्र अवलंबलं जाऊ शकतो अशी चर्चा होती, मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे.